नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय आहे कुमार भारती म्हणजेच मराठी. तर यामधला 14वा जो धडा आहे आदर्शवादी मुळगावकर. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. सो तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. स्वाध्यायातील प्रश्न पहिला, योग्य उदाहरण लिहा. आणि यातील पहिलं आहे मुळगावकर यांचा आदर्शवाद. तर त्याचं उत्तर आहे टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन. दुसरं आहे मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी. तर त्याचं उत्तर आहे वृक्षपेढी सारखा कल्पक उपक्रम. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. यामध्ये मुळगावकर यांचे गुणविशेष तर ते आहेत आदर्श, सचोटी, सज्जनपणा, कार्यक्षमता. हे झाले मुळगावकर यांचे गुणविशेष. मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता. त्याच्यामध्ये थोड्याच दिवसात देशी बनावटीची माल मोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली. उत्पादनाच्या दर्जा बाबतीत कमतरता खपवून घेतली नाही. तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पडले. कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही. यावरून मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता हा गुण समजून येतो. पुढे आहे प्रश्न तिसरा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न तिसरा, खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा. आणि त्यामध्ये मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य, यावरून सहानुभूती, अनुकंपा आणि मूलभूत आधार सुधारणावर भर देणारी दृष्टी. पुढे आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय, दूरदृष्टी, आदर्शवाद, गुणवत्ता सुधारण्यासाठीची तळमळ. प्रश्न चौथा, वैशिष्ट्ये लिहा. लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच, शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे, मगच पदवी मिळत असे. टेल्कोचा पुण्यातील कारखाना. उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे हा लौकिक मिळाला. टेल्कोची परंपरा. सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत. ही टेल्कोची परंपरा होती. पुढे आहे टेल्कोची मालमोटार. टेल्कोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली. आता आहे प्रश्न 5. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
त्याच्यामध्ये मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते. आता अबोलसाठी विरुद्धार्थी शब्द येतो बोलकी प्रवृत्ती. आपलं उत्तर बघा, अर्थ बदलायचा नाही. मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते. मुळगावकर पदवी घेऊन आली तेव्हा भारतात मंदीची लाट होती. आता मंदीच्या विरुद्धार्थी असणार आहे भरभराट. मग आपलं उत्तर येणार मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती. आणि मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते. असमाधानीला विरुद्धार्थी शब्द समाधानी. तर आपण इथं काय वापरणार? मुळगावकरांचे जीवन समाधानी होते. असमाधानी नव्हते म्हणजेच कसे होते? समाधानी होते. सहावा, अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्यप्रचार पाठातून शोधून लिहा. इथे प्रश्न प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता. इथे आपल्याला खाली दुर्लक्ष केल्यामुळे हायलाइट केलेलं आहे किंवा अधोरेखित केलं आहे, तर त्यासाठी काय येणार? प्रकृतीची हेळसांड. इथे येणार हेळसांड केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. आता शेतीत खूप कष्ट केल्यामुळे साठी येणार उत्तर बघा, शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. बघा, आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले. मग त्यासाठी काय येणार? आवाक्याबाहेरचे म्हणजेच आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले. आणि स्वतःच्या तत्वांशी समझोता करणे योग्य नव्हे. तर त्यासाठी आपण काय लिहिणार? स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे. पुढचा प्रश्न आहे 7वा, स्वमत. आता आहे प्रश्न पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि याचं उत्तर बघा, माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात. ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपात असते. पैशांच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही. मुळगावकरांनी सामाजिक कार्य केलेली क्षेत्रे, झाडे लावली तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. मात्र कोणत्या झाडाचा कधी, कसा आणि किती चांगला फायदा घ्यायचा हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल तर त्याला स्वतःलाही या गोष्टीचा फायदा होतो, शिवाय त्याच्या कुटुंबालाही फायदा होतो. अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली तर त्या व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडे झुडपे लावली तर त्याचा माणसांनाच उपयोग होणारच, पण त्याहीपेक्षा माणसे घडवली तर त्याचा खूप उपयोग होतो. हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे. प्रश्न टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते? विद्यार्थ्यांनो उत्तर, मालमोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशात हिंडत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो तर कधी वाळवंटी प्रदेशातून. उंच सखल प्रदेश, सपाट प्रदेश, दलदलीचा प्रदेश, अतिथंडीचा प्रदेश, प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश, अशा विविध प्रकारच्या परिसरातून आपली मालमोटार प्रवास करीत असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरातील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल,
काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. गाडीत काही उणिवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते. हाच ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचा हेतू होता. विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.